येथील चौथी या वर्गामध्ये दोन काका आलेले आहेत. या दोन काकांचे सहर्ष स्वागत पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आज आपली परीक्षा आहे की नाही? आणि परीक्षा असताना सुद्धा बाहेर काम सुरू होतं. काय काम केले त्यांनी बघितलंय. आपलं मागच्या वर्षीपासून चाललेलं आहे व्यावसायिकांची मुलाखत. आणि आज अचानकपणानं योग आलेला आहे आणि अचानकपणानं आपण काकांना बोलवलं आणि आज आपण यांना भरपूर प्रश्न विचारायचे. कारण हे काम आपल्याला प्रत्येक काम आपल्याला जाणून घ्यायचंय की नाही. आणि आमच्या मुलांच्या या प्रश्नांना आपण दोघांनी उत्तर द्यायची आहेत. ठीक आहे, पहिला प्रश्न कोण विचारते? काका तुमचे नाव काय? महेश अशोक पंडित, राहणार दत्तनगर शिरोळ. संदीप राऊत, रत्नागिरी शिरोळ. उत्तर दिल्यावर दुसरं कोण विचारते? तिथूनच विचारलंच तरी चालतं की विचार, असंच विचार नाही नको. तुमच्या या कामाचे नाव काय? आमच्या या कामाची मराठीमध्ये याला जोडारी म्हणतात, इंग्लिशमध्ये वेल्डिंग म्हणतात. थोडक्यात जुन्यापासून नवीन तयार करणे यालाच वेल्डिंग असे म्हणतात. जुन्यापासून नवीन म्हणजे जरासं एक उदाहरण सांगा की. जुन्यापासून नवीन निर्माण म्हणजे थोडक्यात शाळेतील बँक वगैरे असेल मोडलेला असेल त्याला पुन्हा दोन तयार केल्यानंतर पुन्हा वापरात येतो आपल्या तो आणि त्याच्यापासून वस्तू तयार झाली ती बँकमध्ये. लक्षात आलं काय? पुढचा प्रश्न नाही आहे. तिथूनच विचार. काव्याला विचार. मोठ्याने. किती वर्षापासून हे काम करता? प्रश्न खूपच छान आहे. 15 वर्ष झाली गेली मी हे काम करतोय. 5 वर्ष. नेमके काय काय काम करत असता? तुमच्या या कामामध्ये म्हणजे नेमकं काय काय करताय जरा मुलांना समजेल असं. नेमकी काय काय म्हणजे घरात जिना असेल वर चढण्यासाठी ऐका सगळे जिना किंवा वरचे कौलारू रोपकाम म्हणतात, पत्रे घालणे, गेट तयार करणे, अशा बऱ्याच वस्तू असतात. परंतु रेग्युलर आपले म्हटले तर शाळेतले म्हटलं तर बेंच असतात, टेबल असतात, स्टूल असतात. ते खराब झालं की परत निर्मित जोडून वापरता येते, शेड करता येतात, टेम्पररी मंडप वगैरे असतोय तुमचा. आताच मला खाली एक दाखवलं फोटो सेशनचं स्टँड एक करावं आहे शाळेतलं. अशा बऱ्याच वस्तू असतात. लक्षात आलं काय 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 काम करतात? पुढचं कोण विचारणार आहे? काका या कामासाठी तुम्ही काय काय वापरता? साहित्य काय काय वापरता? त्या कामासाठी आम्हाला प्राथमिक म्हणायला गेले तर त्यांनी हातोडी, आता नवनवीन मशिनरी आल्या. पूर्वीसारखं काही हाताने जास्त काम करावं लागत नाही तोडायला वगैरे. कटापसर म्हणतात त्याला, मोठ्या वस्तू कट होतात. छोटा ग्राइंडर असतो, छोटा ग्राइंडर कटिंग करण्यासाठी, ग्राइंडिंग करण्यासाठी. म्हणजे एखादी वस्तू वेल्डिंग मारली परत त्याच्यावर आपल्याला फिनिशिंग हात फिरवताना जाणवलं पाहिजे मऊ आहे म्हणून त्याच्यावरती ग्राइंडिंग करणे, त्याला ग्राइंडिंग करणे असे म्हणतात. वेल्डिंग आहे म्हणजे जोडण्यासाठी रॉड वापरून त्याला, त्यामध्ये तर आता बरेच नवीन व्हरायटी मशिनरी वगैरे आलेली आहे. जरासं साहित्य काय असेल तर जरा दाखवणार का? हा, बघा यांच्या कामाचं साहित्य काय काय, छन्नी, हातोडा, काय काय सांगितलं त्यांनी नाही की. जरा आपण प्रत्यक्षच बघूया काय काय. इथं घातलं तरी चालते टेबल. त्याला काच म्हणतात. आता सूर्य असता तर दिसला असतं वेल्डिंग मारताना कसं दिसतंय, म्हणजे डोळ्यांना इजा वगैरे होत नाही, त्यासाठी ही काच वापरली जाते. याच्यानं कटिंग सुद्धा होऊ शकते, छोटा असेल तर ग्राइंडिंग सुद्धा होऊ शकते. त्याला ग्राइंडर म्हणतात. सगळं साहित्य आपल्याला माहिती पाहिजे. बघा ही काय हातोडी आणि हे छन्नी. सगळ्यांच्या घरामध्ये असतात ट्यूब लेवल म्हणतात त्याला. लेवल आहे काय
खाली लेवलमध्ये आहे. हा आतिश काय सांग ऐका की काका काय सांगत हे ऐका वेल्डिंग मशीन. याला केबल पुढे जोडली जाते, एक आर्थिंग आणि एक पेन, जसं असतं तसं एक आर्थिंग द्यायचं आणि एक केबल जोडायचे आणि आर्थिंग देऊन टच केले की मग ते रॉड लावलं की वेल्डिंग चालू होतं. आणि आर्थिंग जर दिलं नाही ह्याचं तर वेल्डिंग होत नाही, मशीन चालू होत नाही. मशीन चालू होत्या खरं वेल्डिंग होत नाही. जेव्हा आर्थिंग मिळतं तेव्हाच वेल्डिंग चालू होतं. म्हणजे असं लावलं. हां हां, आर्थिंग लाईट आहे आणि हे मोठं लागते. मग ते आर्थिंग लावलं त्याला मिळालं की मग ते कनेक्शन चालू, वेल्डिंग चालू. बघा साहित्य लक्षात आलं की काय काय हं? ठीक आहे, अजून कोण विचारणार आहे? हा हा तुम्हाला हे काम आवडते का? हो आवडते, मनापासून आवडते. पुढचा प्रश्न कुणाचा आहे? हा या पेंटिंगच्या कामामध्ये तुम्हाला भीती वाटते का? सुरुवातीला अगदी शिकत असताना भीती वाटत होती, आता सवय झाल्यामुळे काहीच वाटत नाही. हा पुढचा प्रश्न काम करताना ठिणग्या उडतात तेव्हा तुम्हाला भीती वाटत नाही का? हा वाटतं इकडे सेफ्टी शूज वगैरे असतात, हँड ग्लोव्ज असतात, परत गॉगल असतो डोळ्याला, त्यामुळे सुरक्षा होते. जेवढी सुरक्षितता हे तेवढं चांगलं असतं आणि भीती ही वाटते नाही असं नाही, परंतु सुरक्षा घेतल्यानंतर भीती कमी होते. त्यांच्या पायामध्ये आता शूज आहेत बघा, शूज आहेत, हँड ग्लोव्ज ने बघा शूज कसे वापरतात, त्यामुळं परत हँड ग्लोव्ज असते, गॉगल असते. अजून कोणाचा प्रश्न आहे? हा सांगितलं की येतो कंटाळा, रविवारी सुट्टी घेतो. हे काम तुम्ही किती वेळा करता? किती वेळापर्यंत करता? 8 तास ड्युटी असते. आवश्यक असेल आता तुमच्या शाळेचं इमर्जन्सी काम होतं, आम्हाला तिकडचं काम सोडून इथं करायला यावं लागलं, फर्स्ट प्राइज ह्याला द्यावं लागलं आणि मग काम करत असताना तुम्हाला शॉक लागेल म्हणून तुम्ही कोणती वस्तू वापरता? पायात शूज असतात, हातात हँड ग्लोव्ज असतात, रबरी असते, त्यामुळे शॉक करंट वगैरे लागतं. हा ते रबरी असतं. या कामामध्ये तुम्ही समाधानी आहात काय? हो नक्कीच. ठीक आहे, बघा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला काकांनी दिलेली आहेत आणि सगळ्यांना बघा या कामाबद्दल मराठी शब्द काय आहे या कामाचा? जोडारी. त्यालाच वेल्डिंग म्हणतो आपण, वेल्डिंगचं काम म्हणतोय आणि वेल्डिंगच्या या कामाला आज मला पण पहिल्यांदा माहित झालं जोडारी हा मराठी शब्द आहे त्याचा. हं? ठीक आहे. काका तुम्ही ते अचानक आला व आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे छान दिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. बोलायचे त्याबद्दल आनंद वाटतोय की बाबा मुलांना सुद्धा आत्तापासून ही माहिती मिळते आहे आणि हे गरजेचं सुद्धा आहे. आणि आपल्या समाजात म्हणजे असं व्यावसायिकांच्या बद्दलचा मनात आदर सुद्धा निर्माण व्हायला पाहिजे. व्यवसायाबद्दल मनात आदर निर्माण होतो आणि इथूनच कामाची सुरुवात किंवा मनाची तयारी होते.